नमस्कार, मी प्रणिता मारणे. मित्र म्हणेमध्ये सगळ्यांचं स्वागत. 2025 सुरू झालेलं आहे आणि या वर्षामधलं पहिलं युट्यूबरचं संमेलन आपण ऑर्गनाईज करतोय, सपोर्टेड बाय पीटर कॅफे, आपटे रोड, पुणे आणि स्वत्व स्टुडिओ. बघूयात कोण कोण कॉन्टेंट क्रिएटर आले आहेत आणि सध्या त्यांचं काय चालू आहे. हॅलो, हाय, मी प्रणिता फ्रॉम मित्र म्हणे. तर आता हे होणार आहे थोड्या वेळात सुरू आपलं यूट्यूबचं संमेलन. तर एक छान प्रश्न विचारायचा तुम्हाला. रविवार सकाळ आहे, हातात कॉफी आहे, कसं वाटतंय? पहिलं म्हणजे सौमित्र, प्रणिता, तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन. हॅपी न्यू इयर तुमच्या सगळ्यांना. छान वाटतंय. रविवार सकाळ अनएक्सपेक्टेड आहे. पुढचे 2 तास ही मजा असणार आहे, पण छान वाटतंय. मी खूप एक्साइटेड होते. सगळ्यांना मला भेटायला मिळते, कारण की ना यूट्यूब म्हणजे आपण आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या स्टुडिओत एकट्यानं चालू असलेलं काम आहे. तर ते थोडंसं आयसोलेटेड काम असतं आणि त्याच्यात आई असल्यानंतर तर आपण घरामध्येच असतो. त्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद वाटतं, कारण मला सगळ्यांना भेटायला मिळते. माझे सगळे मित्रमैत्रिणी आणि क्रिएटर्स, ज्याच्यामुळे खूप कमाल विचारांची देवाणघेवाण होते. काय चाललंय, काय नाही, काय नवीन तू करतोयस किंवा प्रयोग काय कोण कोण करताय, त्याच्यामुळे लई शिकायला मिळतं जेन्युअनली. त्यामुळे मी सगळ्यांना भेटण्यासाठी जास्त एक्साइटेड. मी पण ओके. नाही, मी पण खूप एक्सायटेड आहे. युजली मी कॅमेराच्या मागे असते आणि आता पण तेच असणार आहे. पण आय एम व्हेरी एक्सायटेड की आम्ही एकत्र, जस्ट लाईक उर्मिला बोलली, की आपण एकत्र आलो आहे. आपल्याला शिकायला मिळेल की काय करतात लोक आणि त्यांचे प्रोसेसेस काय असतात. सो व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. मला अजून एक विचारायचं आहे की मित्र म्हणेबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे का? आणि सौमित्र पोटेंवर काही टीका टिप्पणी करायची आहे का? टीका नाहीच, पण सौमित्र आणि मी गेले 10-12 वर्ष एकमेकांना जास्तच असेल ओळखतोय. त्यामुळे सौमित्रचा प्रवास हा प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाच्या आधीचा डिजिटलच्या आधीचा जो प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन मीडिया होता तेव्हापासून मी बघते आणि त्यांनी ही स्टेप घेतली आहे, स्तुत्य आहे. मी पहिल्यांदा ऍक्च्युली त्यांना भेटतेय. पहिल्यांदा. आतापर्यंत मी फक्त व्हिडिओमधून त्यांना बघितलेले. त्याच्यामुळे मला काहीच कल्पना नाही की माझ्या दिशेनं कोणत्या पद्धतीचे बॉल्स येणार आहेत आणि त्या पद्धतीने मी कसं बॅटिंग करायचं, मला काहीही कल्पना नाही. पण त्याच्यामुळे कोऱ्या पाटीनं आल्यामुळे मजा येणार, कारण मी आतापर्यंत असंख्य व्हिडिओज बघितलेले आणि त्याच्यात तरी मला खूप मजा आलेली. स्पेशली त्यांनी वेगवेगळ्या कलाकारांचा, ॲक्टर्सना जे आतापर्यंत इंटरव्ह्यूज त्यांनी घेतलेले आहेत ना, ते खूप छान आहेत. कारण की त्यांना त्या कलाकाराच्या, ॲक्टर्सच्या आतला माणूस पण मला असं वाटतं की कुठेतरी मिळतोय त्या सगळ्या मुलाखतींमधून, पॉडकास्टमधून. तर त्याच्यामुळे मला बघूयात ते कसे प्रश्न विचारतात आणि काय गुगली येणार आहे माहित नाही. तिकडेही काय लोक आहेत, बघूयात आपण. हॅलो, मी प्रणिता फ्रॉम मित्र म्हणे. काही वेळात सुरू होणार आहे आपलं संमेलन. तर काय काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला याच्यातून, एक. आणि दुसरी गोष्ट की हॅशटॅग मित्र म्हणे आणि सौमित्र पोटे यांच्यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का? तिकडून सुरुवात. ओके. काय प्रश्न काय होता की काय आहे आणि सौमित्र पोटेंबद्दल काही टीका टिप्पणी वगैरे काही करायची? अच्छा, नाही, टीका टिप्पणी काही करायची नाहीये, पण नाही, खूप छान वाटतंय. कारण खूप सारे आम्ही जनरली नुसतं म्हणत असतो की भेटूयात, पण अशी काही भेट होत नाही. पण त्या निमित्ताने आम्ही सगळे भेटतो एकत्र, ते खूप छान वाटतंय आणि मग काही चर्चा छान रंगतीलच, मला असं वाटतंय. खूप महत्वाचं म्हणजे युट्यूबर्स भेटत आहेत. म्हणजे रील स्टार आणि युट्यूबर असं एकत्र भेटत नाही. मला जरा त्याचं दडपण येतं रील स्टार आणि युट्यूबर आले की. पण आता सध्या युट्यूबर इथे सगळे दिसत आहेत, ज्यांचा मी प्रचंड फॅन आहे, मोठा, आणि मी सगळ्यांपेक्षा बऱ्यापैकी लहान आहे त्या मानाने, अनुभवाने. त्यामुळे खूप भारी वाटतंय की असं काहीतरी होतंय. मला बोलायला काय मिळेल याच्यापेक्षा मला ऐकायला काय मिळेल याच्यात आज इंटरेस्ट आहे. कारण कसं, उद्या एडिट होऊन जर का मी एपिसोड बघितलं तर थोडं कमी होणार, पण आता मला यांचं सगळ्यांचं व्यवस्थित ऐकता येणार आहे आणि मग कुठे स्ट्रॅटेजी पटकन चोरता आली एखादी तर वापरता येईल. हे मस्त आहे. म्हणजे मी पण ते लक्षात ठेवीन. खरं तर पहिल्यांदा आम्ही सगळे असे युट्यूब स्पेस मधली माणसं एकत्र भेटतोय. 10 लोक आहेत, तर कोण काय किती बोलणार आहे हे बघायची उत्सुकता आहे. पण मजा येणार आहे. म्हणजे एकतर पहिल्यांदा पॉडकास्टर्स आम्ही असे सगळे जे काही आहोत मराठीतले, ते पहिल्यांदा एका प्लॅटफॉर्मवर आहोत आणि आम्ही पण पहिल्यांदा भेटतो. तर ते मराठी पॉडकास्ट बद्दलचं पण काहीतरी डिस्कशन होईल, ते कुठे जाऊ शकेल याच्याबद्दलचं काहीतरी डिस्कशन होईल, प्रत्येकाच्या आपापल्या काय स्ट्रॅटेजीज असतील त्याच्याबद्दलची चर्चा होईल. तर ते जरा एक इंटरेस्टिंग वाटतंय.
मला वृद्ध म्हणून बोलवलं. मला इन्क्लुझिव्हिटीच्या खाली वयाने सगळ्यात मोठ्या माणसाला पण बोलूयात असं पण मला बोलवलंय. नाही पण मला एक्स्ट्रीमली एक्साइटमेंट. आणि मी सौमित्र बरोबर मागच्या वेळेस ते जे चित्रपटातल्या सगळ्या तरुण लोकांना घेऊन, त्याच्यात तरुण पडतो मी, तर त्यांना सगळ्यांना घेऊन त्याने एक पॉडकास्ट केलं होतं. म्हणजे पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा हे राऊंड टेबल केलं होतं. तर त्याच्यानंतर ॲक्च्युली ती सगळी लोक रेग्युलरली भेटत आहेत आणि काय बदल घडू शकतो, आपण एकत्र मिळून काय करू शकतो सिनेमासाठी, ह्याच्याबद्दल रेग्युलरली चर्चा चालत आहेत. त्यामुळे दॅट वॉज अ गुड थॉट. म्हणजे काय असं की त्यांनी ते करावं आणि तरुण लोकांना एकत्र आणावं. त्यामुळे हे इथे झाल्याने जर का आता आमच्यात पण तशा चर्चा चालू झाल्या तर खूप मजा येईल. मला खूप इंटरेस्टिंग वाटतं की ऑलमोस्ट सारंग एवढीच मोठी मराठी युट्यूब इंडस्ट्री आहे. सो 10 वर्ष झाले. त्यामुळे काय ॲट अ मॅच्युअर स्टेजला आपण भेटतोय सगळे एकत्र. आणि त्यानंतर आता पुढे काय फ्युचर असणार ह्याच्याबद्दल ऐकायला खूप उत्सुक आहे मी, की कारण सगळ्या वेगवेगळ्या फील्डमधले लोक इथे आले. त्यामुळे मला ती मजा बघायची आहे, मजा की पुढे काय होणार आहे. आणि मला सौमित्र दादाला मी आधीपासून ओळखतो, त्यामुळे मला खूप मजा येणार आहे की आता त्याच्यासोबत मी कधी टेबल नाही शेअर केलेलं. आत्तापर्यंत मी कायम वेगळ्या कामासाठी बोललोय. ती पण एक मजा मला आज अनुभवायला मिळणार आहे. जरी आमचं काम खूप लोकांसमोर जात असतं किंवा आम्ही पण खूप लोकांवर बोलत असतो, तरी हे जे सगळं काम आम्ही करत असतो ते बऱ्यापैकी आयसोलेशनचं आहे. म्हणजे आम्ही आमचा चॅनल असं असतं. पण अशा प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला सगळ्यांबरोबर मिळून मिसळून गप्पा पण मारता येतात, नवीन आयडियाज पण जनरेट होतात आणि एक सीन जो असतो तो उंचावतो असं म्हणता येईल. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. आणि सौमित्र बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही मराठी भाषा विभागासाठी एक पॅनल डिस्कशनवर एकत्र होतो आणि त्यानंतर आफ्टर अ इयर आपण हे आज करतोय. त्यामुळे त्याच्यात एक वेगळी मजा असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. बघूयात सौमित्र पोटेंना काय म्हणायचंय. हॅलो सर. हॅलो. खूप धाकधूक आहे लोकांच्या मनात तुमच्याशी बोलण्याआधी. काय म्हणाल चांगल्या अर्थ नाही का वाईट अर्थ नाही? मला खूप खूप आनंद होतोय. या निमित्तानं सगळे एकत्र आले आणि माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. त्याप्रमाणे मला अशी खात्री वाटते की गिव्ह अँड टेक होईल, एक बॉन्ड चांगला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मनात जे प्रश्न असतात यूट्यूब चालू करताना, चालू केल्यानंतर, ते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि एक कम्युनिटी म्हणून एक सिंडिकेट चांगलं होईल असं मला वाटतंय. सो आय एम होपफुल. बाकी बघूया काय होतं ते. एवढं पुरेसं आहे ना.